नमस्कार मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रथमः पाठ आद्य कृषकः पृथुवैन्यः याचा पुढचा परिच्छेद अभ्यासणार आहोत. परंतु तत्पूर्वी आधीच्या 2 परिच्छेदामधून आपण काय अभ्यासलेलं आहे त्याची थोडक्यात प्रस्तावना मी तुमच्यापुढे सादर करते आहे. आद्य कृषकः पृथुवैन्यः म्हणजेच पृथुवैन्य पहिला शेतकरी, या पृथुवैन्याला पहिला शेतकरी असं का म्हणलं जाऊ लागलं याच्याविषयीची जी ऋग्वेदामध्ये आलेली कथा आहे ती आपण या पाठातून अभ्यासत आहोत. हा पृथुवैन्य हा काय होता? या पृथ्वीवरचा पहिला अभिषिक्त असा राजा होता. आणि या राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी आपण अभ्यासलंय की जे चारणाह होते, राज्याभिषेकाच्या वेळी जे स्तुतीपाठक त्याची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते, त्या स्तुती पाठकांना या राजाने थांबवलं, बरोबर ना? आणि त्यानं काय आदेश दिला हे आपण मागच्या परिच्छेदामधून अभ्यासलेलं आहे. आणि त्यावरून आपल्या सर्वांना हे लक्षात आलं आहे की हा राजा किंवा त्याच्या ठिकाणी असणारी निस्पृहता कशी होती. त्या राजदरबारामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनाच त्या राजाची निस्पृहता समजलेली होती आणि त्यामुळं ते चारण किंवा ते स्तुती गायकसुद्धा काय झालेले होते? प्रसन्न झालेले होते, बरोबर की नाही? त्यानंतर या राजानं सगळा राज्यकारभार आपल्या हाती घेतला आणि आपण पाहिलंय की एकदा हा राजा आपल्या राज्यामध्ये भ्रमण करत होता, फेरफटका मारत होता, तेव्हा त्यानं काय पाहिलं तर त्या राज्यातली सगळी प्रजा ही कशी होती? पशुवत जीवंती, पशुप्रमाणे जीवन जगत होती, अतिशय कृश होती, ती अशक्त होती, निकृष्ट अन्न खात होती. हे सगळं त्या राजाच्या लक्षात आलं आणि त्यामुळं तो राजा कसा झालेला होता? चिंताकुल झाला होता, बरोबर ना? चिंतेनं व्याकुळ झालेला होता. आणि तेव्हा मग त्या राज्याच्या पुरोहितांनी या राजाला सांगितलं, काय सांगितलं? की हे राजन, धनधान्यादी सर्वं वस्तु जातं वस्तुतः वसुंधरायाः उदरे एव वर्तते. तुला जे काही या प्रजेला द्यायचं आहे, धनधान्य, चांगलं धनधान्य तू या प्रजेला देऊ इच्छितो, ते सगळं कुठं आहे तर वसुंधरायाः उदर एव वर्तते, त्या वसुंधरेच्या उदरामध्ये आहे. आणि तुला जर ते मिळवायचं असेल तर तुला काय केलं पाहिजे? प्रयत्न त्याच्यासाठी केला पाहिजे. तू त्यासाठी काय कर? प्रयत्न कर. आणि यानंतर मग त्या राजाला या पुरोहितांनी सांगितलं की ते जर तुला मिळवायचं असेल तर तू तत् प्राप्तुम यतस्व, ते प्राप्त करण्याचा तू काय कर? प्रयत्न कर. इथपर्यंत आपण समजून घेतलेली होती ही कथा. आता त्याच्या पुढचा परिच्छेद आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. बघा, त्याच्या पुढचा परिच्छेद तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तुमच्यासमोर पाठ्यपुस्तकही असतीलच. मी तेवढाच एक परिच्छेद आज वाचणार आहे की जेवढा आज आपल्याला समजावून घ्यायचा आहे. ठीक आहे? बघा, आता सगळ्यांचं लक्ष पुस्तकात. तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत्. अवदच्च, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं न अकरोत्. तदा मया चोरलुण्ठकभयात् धनधान्य पुष्पफलानि मम उदरे निहितानि. त्वं तु प्रजाहितदक्षः नृपः. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. अतः धनुः त्यज. खनित्राणि हलान् कुद्दलकान् लवित्राणि च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. बघा, एवढा परिच्छेदात आपण समजावून घेऊया. आपण पाहिलंय की पुरोहितांनी सांगितलं की जे सगळं काही आहे ते वसुंधरेच्या पोटामध्ये आहे आणि तुला जर ते मिळवायचं असेल तर तू त्यासाठी प्रयत्न कर. असं सांगितल्यावर मात्र काय झालं पहा. तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. तदा, तेव्हा, पृथुभूपेन म्हणजे या पृथुराजाने, तदर्थम म्हणजे त्यासाठी, धनुः म्हणजे धनुष्यबाण, सज्जीकृतम सज्ज केला. काय झालं की जेव्हा पुरोहितांनी सांगितलं की हे सगळं या वसुंधरेच्या उदरामध्ये आहे आणि ते मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर, त्यावेळेला या राजाने काय केलं तर या पृथुभूपेनं, या पृथुराजाने ते प्राप्त करण्यासाठी आपलं धनुष्य सज्ज केलं.
म्हणजे त्यांनी काय कशाची तयारी केली तर या भूमातेच्या उदरात किंवा या भूमातेला आता बाण मारायचा, धनुष्य बाण त्यानं सज्ज केला, बाण मारायचा आणि तिच्या उदरामध्ये असलेलं आपण काढून घ्यायचं. या हेतूनं या पृथ्वीराजानं काय केलं, धनुः सज्जीकृतम, धनुष्य सज्ज केलं. तदा तेव्हा काय झालं पहा, तदा तेव्हा भूमी स्त्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत च अवदत. काय झालं, तदा तेव्हा भूमी, या भूमीने स्त्रीरूपम धृत्वा म्हणजे स्त्रीरूप धारण करून, धृत्वा त्वांत आहे पहा आहे. मागच्या तासाला मी तुम्हाला वरच्या दोन्ही परिच्छेदातली त्वांत, लेबंत आणि तुमंत अव्यय शोधून लिहायला सांगितलेली होती, बरोबर. तुम्ही लिहिली असतील. आपल्याला ही कृतीपत्रिकेमध्ये लागतात, परिच्छेदामध्ये शोधून लिहा असा प्रश्न असतो आपल्याला आणि त्यासाठी मी तुम्हाला ते सांगितलेलं होतं. आता या परिच्छेदामध्ये इथं सुद्धा पहा धृत्वा हे त्वांत अव्यय आलेला आहे, बरोबर ना. तर काय केलं, त्या भूमीनं स्त्रीरूपम धृत्वा स्त्रीरूप धारण करून तस्य पुरतः म्हणजे त्याच्या पुढे प्रकटिता अभवत, ती काय झाली, प्रकट झाली. कुणापुढे, या पृथ्वीराजाच्या पुढे, की ज्यानं बाण मारण्यासाठी आपलं धनुष्य काय केलेलं होतं, सज्ज केलेलं होतं. तेवढ्यात त्याच्या समोर त्या भूमीनं स्त्रीरूप धारण केलं, बरोबर ना. स्त्रीरूप धारण करून तस्य पुरतः त्याच्या पुढे प्रकटिता अभवत, ती प्रकट झाली. च आणि अवदत म्हणाली. अभवत अवदत दोन्ही लंगलकाराची रूपं आहेत, आपल्या लक्षात येत आहे हे. या भूमीनं काय केलं, स्त्रीरूप धारण केलं. तो पृथ्वीराजा आता बाण मारणार, तो तयारच होता बाण मारायला. एवढ्यात त्या भूमीनं काय केलं, स्त्रीरूप धारण केलं आणि त्याच्या पुढे ती काय झाली, प्रकट झाली. इथं आपल्याला दिसतंय बघा, पुरतः हे अव्यय आलेलं आहे आणि पुरतः या अव्ययाला षष्टी विभक्तीची अपेक्षा असते, आपण शिकलेलो आहे 9वीमध्ये, त्यामुळे पाठीमागं तस्य हे आलेलं आहे. तर आता पहा की या भूमीनं स्त्रीरूप धारण केलं, त्याच्या पुढे ती प्रकट झाली आणि काय म्हणाली या पृथ्वीराजाला पहा, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं न अकरोत. बघा ती काय म्हणाली राजाला, हे राजेंद्र, हे राजा, तव पिता म्हणजे तुझे पिता, दुःशासकः दुःशासनं करोति इति म्हणजे वाईट पद्धतीनं राज्यकारभार करणारे, दुःशासकः. तुझे पिता दुःशासकः म्हणजे वाईट पद्धतीनं राज्यकारभार करणारे असे वेनराजः, हे नाव आहे त्यांचं, बरोबर. तव पिता वेनराजः, तुझे वडील वेनराज कसे होते तर दुःशासकः, वाईट पद्धतीनं राज्यकारभार करणारे होते, बरोबर. राजधर्मस्य पालनं न अकरोत, त्यांनी काय केलं, राजधर्मस्य पालनं, राजधर्माचे पालन न अकरोत, ना करोत मध्ये संधी आहे, न अकरोत म्हणजे केले नाही. ती सांगते पृथ्वीराजाला की हे राजेंद्र, हे राजा, तुझे पिता कोण, वेनराज, हे कसे होते, दुःशासकः, वाईट पद्धतीनं राज्यकारभार करणारे होते, दुःशासक होते ते. आणि त्यामुळे त्यांनी राजधर्माचं पालन योग्य पद्धतीनं केलं नाही. राजधर्मस्य पालनं न अकरोत, केलंच नाही त्यांनी राजधर्माचं पालन. आणि मग तदा तेव्हा मया मी चोरलुंठक भयात, बघा तेव्हा ती काय सांगते, तेव्हा मी काय केलं तर तदा तेव्हा मया मी चोरलुंठक भयात म्हणजे चोर आणि लुटारूंच्या भीतीने, लुंठक म्हणजे लुटारू, चोरलुंठक भयात चोर लुटारूंच्या भीतीने, धनधान्य पुष्पफलानी म्हणजे हे सगळं धनधान्य, पुष्प, फले ही सगळी काय केली, मम उदरे निहितानी, मम उदरे म्हणजे माझ्या उदरामध्ये, माझ्या पोटामध्ये, निहितानी ठेवली. ती सांगते की माझ्या पोटामध्ये हे सगळं जे आहे, त्या पृथ्वीराजाला पुरोहितांनी सांगितलं होतं की या सगळ्या ज्या धनधान्यादी सगळ्या वस्तू आहेत या कुठं आहेत, वसुंधरेच्या पोटामध्ये आहेत आणि तुला मिळवायच्या असतील, या प्रजेला तुला सगळं धनधान्य चांगलं जर द्यायचं असेल तर त्या पृथ्वीच्या पोटातून तुला ते मिळवलं पाहिजे, बरोबर ना. आणि त्यासाठी हा बाण मारण्यासाठी सज्ज झाला खरा, परंतु भूमी प्रकट झाली आणि तिनं काय सांगितलं की हे राजा,
तुझे वडील मी हे का माझ्या पोटामध्ये ठेवलं आहे. त्याचं कारण तिने सांगितलं की तुझे वडील जे होते वेनराज ते दुःशासक होते, वाईट पद्धतीनं राज्यकारभार करणारे होते आणि त्यामुळे राजधर्माचं पालन ते करत नव्हते आणि त्यामुळं सगळ्या त्या राज्यामध्ये हाहाकार माजलेला होता. आणि मग हे सगळं धनधान्य चोर आणि लुटारू यांच्यापासून वाचवण्यासाठी, बरोबर, हे सगळं धनधान्य फुलं फळं हे सगळं जे आहे ते त्यांच्यापासून वाचवण्यासाठी मी काय केलं, मम उदरे निहितानी, माझ्या उदरामध्ये ठेवलं. बरोबर. त्वम तू प्रजाहित दक्षः नृपः. परत ती पुढं सांगते की त्वम तू, पण आता तू तर, तू हे अव्यय पुढे आलेलं आहे. त्वम तू, तू तर प्रजाहित दक्षः नृपः. कसा आहेस, प्रजाहित दक्ष, म्हणजे प्रजेचे कल्याण करण्यात दक्ष असलेला, प्रजाचे हित करण्यात तत्पर असलेला असा नृपः राजा आहेस. बरोबर ना. तुझे वडील जरी दुःशासक होते तरी तू मात्र तसा नाहीयेस. तू कसा आहेस, प्रजाहित दक्षः नृपः, प्रजेचं कल्याण करण्यात दक्ष असणारा असा तू राजा आहेस. बरोबर ना. आणि त्यामुळं यदि त्वम प्रयत्नेन कृषिकार्यम करोशी, यदि जर त्वम तू प्रयत्नेन म्हणजे प्रयत्नपूर्वक कृषिकार्यम करोशी, शेतीचे काम करशील, कृषिकार्य, शेती करशील किंवा कृषिकार्य करशील, तरीही तर अहम प्रसन्ना भविष्यामी, मी काय होईन, प्रसन्न होईन. ती पृथ्वी त्याला सांगतेय, भूमाता त्याला सांगतेय की हे राजा तू मात्र प्रजाहित दक्ष असा राजा आहेस. बरोबर ना. आणि त्यामुळं मी जरी हे माझ्या उदरामध्ये लपवलेलं असलं, बरोबर ना, तरी तू प्रयत्नेन कृषिकार्यम करोशी, जर प्रयत्नपूर्वक कृषिकार्य करशील, शेतीचं कार्य करशील, तरीही अहम प्रसन्ना भविष्यामी, तर मात्र मी काय होईन, प्रसन्न होईन. आणि तुला जे काही हवंय, बरोबर ना, हे चांगलं धनधान्य, सकस असं धनधान्य तुला जे हवंय तुझ्या प्रजेसाठी ते मी तुला देईन. बरोबर ना. तुला ते सगळं प्राप्त होईल. पण त्यासाठी तुला काय केलं पाहिजे, तर प्रयत्नपूर्वक शेती किंवा शेतीचं कार्य हे तुला केलं पाहिजे. ती पुढे अजून सांगते पहा की खनित्राणी हलान कुद्दलकान लवित्राण च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैही सह कृषिकार्यम कुरु. ती काय म्हणाली पुढे पहा, फार महत्त्वाचा आहे हा परिच्छेद या पाठामधला. ती काय सांगते की तुला जर हे सगळं मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे तुला पहा की अतः धनुः त्यज, हे एक वाक्यामध्ये पहा. ती म्हणते की जर तू प्रयत्नपूर्वक कृषिकार्य करशील तर मी प्रसन्न होईन, आणि अतः म्हणून धनुः त्यज, तू काय कर, धनुः धनुष्यबाण, हे जे धनुष्यबाण तू सज्ज केलेलं आहेस त्याचं काय कर, तू त्यज, त्याचा त्याग कर, ते तू टाकून दे, त्याची आवश्यकता नाही आहे. बरोबर ना. माझ्या उदरात असलेलं हे धनधान्य मिळवण्यासाठी तुला या धनुष्यबाणाची आवश्यकता नाही आहे. तर तुला काय करायचं आहे, कष्टपूर्वक शेती तुला करायची आहे. आणि म्हणून धनुः त्यज, तू उचललेलं सज्ज केलेलं हे धनुष्य काय कर, तू त्यज, त्याग कर त्याचा. आणि खनित्राणी, आता बघा शब्दांचा अर्थ इथं समजून घ्या. खनित्राणी म्हणजे खणण्याची हत्यारे सगळी, जमीन खणण्याची सगळी हत्यार आहे, त्याला खनित्राणी म्हणलेलं आहे. बरोबर. त्यानंतर हलान, हल म्हणजे नांगर, कुद्दलकान म्हणजे कुदळ, हे सुद्धा खणण्यासाठीच आपण वापरतो, कुदळ. त्यानंतर लवित्राणी, च च आणि लवित्राणी म्हणजे विळे. खनित्राणी हलान कुद्दलकान च लवित्राणी म्हणजे सगळी खणण्याची हत्यारे, नांगर, कुदळ, विळे, हे सगळं हस्ते गृहीत्वा, हातामध्ये घेऊन, प्रजाजनैही सह म्हणजे सगळ्या प्रजाजनांबरोबर, कृषी कार्यम कुरु, काय कर, शेती कर. बघा या भूमातेनं, स्त्री रूपामध्ये धारण झालेल्या भूमातेनं काय या पृथ्वीराजाला सांगितलं पहा की तुला जर हे सगळं मिळवायचं असेल तर तुला शेती ही केलीच पाहिजे, कष्टपूर्वक शेती केली पाहिजे. बरोबर ना. आणि त्यासाठी तू आता हे सज्ज केलेलं धनुष्यबाण ठेवून दे, त्याचा तू त्याग कर. आणि काय तू हातामध्ये घे, तर खनित्राणी, बरोबर ना, खणण्याची हत्यारे, नांगर, कुद्दलकान कुदळ, लवित्राणी विळे, हे सगळं तू हातामध्ये घेऊन शेती कर, कृषिकार्यम कुरु. पण तू एकटा शेती कर असं नाही तिने सांगितलं, तर प्रजाजनैही सह,
म्हणजे तुझ्या प्रजेला सुद्धा शेती करण्यासाठी तू काय कर, प्रवृत्त कर. बरोबर, कष्टपूर्वक शेती त्यांनी करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्यांना बरोबर घेऊन, आपल्या प्रजाजनांना बरोबर घेऊन तू काय कर, ही शेती कर. आणि या शेतीतून, शेती केलीस तू की काय मिळेल तुला, धनधान्य. हे जे तुला सगळं सकस अन्न हवं आहे, पौष्टिक अन्न तुला प्रजेसाठी सगळं द्यायचं आहे, की आता तुझी ही प्रजा निकृष्ट अन्न खाते आहे. बरोबर ना. आणि त्यामुळे ती कशी आहे, अतीव कृशः अशक्तः च, अतिशय कृश आणि अशक्त आहे. पण या प्रजेला तुला जर व्यवस्थित करायचं असेल, चांगलं करायचं असेल, तर माझ्या उदरामध्ये असलेलं हे जे मी लपवलेलं सगळं धनधान्य आहे, माझ्या पोटामध्ये लपवून ठेवलेलं किंवा ठेवलेलं हे सगळं धनधान्य आहे, हे तुला मिळवण्यासाठी मात्र तुला प्रयत्नपूर्वक शेती केली पाहिजे. अशा पद्धतीनं या भूमीनं, स्त्रीरूप धारण केलेल्या भूमीनं पृथ्वीराजाला काय सांगितलं, शेती करण्याचा हा सल्ला तिनं दिला. आता मग या पद्धतीनं पृथ्वीराजानं पुढं काय केलं, त्याचा अभ्यास आपण पुढच्या परिच्छेदामधून पुढच्या तासाला समजून घेणार आहोत. बरोबर. परंतु तत्पूर्वी आता या परिच्छेदामध्ये सुद्धा आपल्याला जे काही नवीन शब्द आलेले आहेत ते वहीमध्ये आपल्या लिहून काढा. संधी आलेल्या असतील तर त्याही आपल्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला दिसतंय पहा इथं की समास आलेत. चोर लुंठक भयात, धनधान्य पुष्पफलानी, हे काही समास सुद्धा आलेले आहेत इथं. चोर लुंठक भयात, बरोबर ना. इतरेतर द्वंद्व आहे पहा. चोरा हा च, लुंठका हा च, इतरेतर द्वंद्व समास. त्याचबरोबर धनधान्य पुष्पफलानी, प्रजाहित दक्ष, हाही समास आहे. तर हे समास सुद्धा आपल्या वहीमध्ये काय करा, तुम्ही लिहून काढायचे आहेत. आणि त्याचबरोबर या परिच्छेदाचं आज एकच परिच्छेद मुद्दामून घेतलेला आहे की तो व्यवस्थित तुम्हाला समजावा. आता पहिल्या 2 परिच्छेदाला जोडून ह्याचंच भाषांतर काय करायचं, लावून बघायचं व्यवस्थित आपण, आणि ते आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं. ठीक आहे. बघा, इथपर्यंतचा पाठ आपण आपला अभ्यासून झालेला आहे की आता त्या पृथ्वीराजाला या भूमीनं काय केलेलं आहे, हा सल्ला दिलेला आहे की तू आता प्रयत्नपूर्वक आपल्या प्रजाजनांबरोबर प्रयत्नपूर्वक काय कर, शेतीचं कार्य कर, हे तिनं सांगितलेलं आहे. आता पृथ्वीराजा पुढे काय करतो ते आपण पुढच्या तासाला अभ्यासूया.